स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 17 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ फिक्कीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनंत गोयंका। डिटेलमध्ये समजून घेऊ। अनंत गोयंका यांची आर्थिक वर्ष 2025-26 या कार्यकाळासाठी भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ फिक्कीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते हर्षवर्धन अग्रवाल यांचे स्थान घेणार आहेत। फिक्कीबद्दल समजून घेऊ। फिक्की म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री। याची स्थापना 1927 मध्ये झाली होती। मुख्यालय दिल्ली येथे आहे। संस्थापक आहेत घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास। क्लियर? पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025च्या तिसऱ्या तिमाहीनुसार भारताचे स्थान कोणते आहे? योग्य उत्तर आहे 85वे। डिटेलमध्ये समजून घेऊ। हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये भारत 85व्या स्थानावर आहे। भारतीय पासपोर्ट धारकांना सध्या 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो। बघा, जानेवारी 2025 पहिल्या तिमाहीमध्ये भारत 85व्या स्थानावर होता। जुलै 2025 दुसऱ्या तिमाहीमध्ये भारत 77व्या स्थानावर होता आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये भारत 85व्या स्थानावर आहे। हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार टॉप 3 देशांमध्ये पहिले स्थान सिंगापूरचे आहे, दुसरे स्थान दक्षिण कोरियाचे आहे आणि तिसरे स्थान जपानचे आहे। नंतरचा प्रश्न तिसरा, ऑक्टोबर 2025 मध्ये क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शिवांगी सिंग। ऑक्टोबर 2025 मध्ये क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी पहिली भारतीय महिला फायटर पायलट शिवांगी सिंग बनली आहे। शिवांगी सिंग यांना 9 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय हवाई दलाच्या तांबरम येथील फ्लाइंग इन्स्ट्रक्टर स्कूलमध्ये 159व्या क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर कोर्सच्या समारंभात हा प्रतिष्ठित बॅच प्रदान करण्यात आला। शिवांगी सिंग ही भारताची पहिली महिला राफेल फायटर पायलट आहे। नेक्स्ट आहे प्रश्न चौथा, पहिली तिरंदाजी प्रीमियर लीग 2025 ची विजेता टीम कोणती आहे? योग्य उत्तर आहे राजपुताना रॉयल्स। सविस्तर समजून घेऊ। पहिली तिरंदाजी प्रीमियर लीग 2025 ची विजेता टीम राजपुताना रॉयल्स आहे। या लीगचा अंतिम सामना 11 ऑक्टोबर 2025 रोजी दिल्लीतील यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाला, ज्यात राजपुताना रॉयल्सने पृथ्वीराज योद्धाला पराभूत केले। पहिल्या आर्चरी प्रीमियर लीग 2025चा ब्रँड अँबॅसेडर हा रामचरण होता आणि या लीगमध्ये एकूण 6 संघ सहभागी झाले होते। यामध्ये राजपुताना रॉयल्स राजस्थान, पृथ्वीराज योद्धा दिल्ली, काकतीय नाईट्स तेलंगणा, माइटी मराठास महाराष्ट्र, चेरो आर्चर्स झारखंड आणि चोला चीफ्स तमिळनाडू या स्पर्धेचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते। पुढचा प्रश्न पाचवा, भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कुठे सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हैदराबाद। स्पष्टीकरण समजून घेऊ। भारताचा पहिला सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबादमध्ये सुरू करण्यात आला आहे। हा संग्रहालय 12 ऑक्टोबर 2025 रोजी टी-चिप म्हणजे टेक्नॉलॉजी चिप इनोव्हेशन प्रोग्राम या संस्थेने सुरू केला, ज्याचा उद्देश सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात जनसहभाग आणि औद्योगिक सहकार्य वाढवणे, तसेच नवोपक्रम, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे। नेक्स्ट आहे प्रश्न 6वा, अलिप्तवादी चळवळ नामच्या 19व्या मंत्रिस्तरीय अधिवेशनाचे आयोजन 2025 मध्ये कोणत्या देशात करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे युगांडा। स्पष्टीकरण पाहू। अलिप्तवादी चळवळ नामच्या 19व्या मंत्रिस्तरीय अधिवेशनाचे आयोजन 15 ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान युगांडा देशाच्या कंपाला शहरात करण्यात आले होते। या अधिवेशनात 120हून अधिक नाम सदस्य राष्ट्रे, पर्यवेक्षक देश आणि सहभागी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले।
युगांडा देशाकडे 2024 ते 2027 पर्यंत नामचे अध्यक्षपद आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे, फक्त एक लाईक करत जा आपल्या व्हिडिओला, जेणेकरून तो सर्वांपर्यंत पोहोचेल. नंतरचा प्रश्न 7वा. भारतातील पहिला QR आधारित ट्रॅफिक दंड भरण्याचा किओस्क कुठे सुरू केला गेला आहे? योग्य उत्तर आहे गुरुग्राम, हरियाणा. डिटेलमध्ये समजून घेऊ. भारतातील पहिला QR कोड आधारित ट्रॅफिक दंड भरण्याचा किओस्क गुरुग्राम शहरातील ॲम्बियन्स मॉलमध्ये सुरू केला गेला आहे. हा किओस्क ट्रॅफिक दंड भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि जलद करण्यासाठी ट्रायल स्वरूपात स्थापित केला गेला असून यामध्ये वाहन चालक त्यांच्या वाहन नंबर किंवा चालान नंबर नोंदवून किओस्कवर प्रदर्शित झालेला QR कोड मोबाईलने स्कॅन करून लगेचच दंड भरू शकतात. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8वा. विश्व विद्यार्थी दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 15 ऑक्टोबर. डिटेलमध्ये समजून घेऊ. विश्व विद्यार्थी दिवस दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. 2002 ते 2007 या कालावधीत ते भारताचे 11वे राष्ट्रपती होते आणि ते विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणास्थान मानले जातात. संयुक्त राष्ट्रसंघाने 2010 मध्ये हा दिवस वर्ल्ड स्टुडंट्स डे म्हणून घोषित केला होता. 2025 ची थीम आहे विद्यार्थ्यांना नवोन्मेष आणि परिवर्तनाचे प्रवर्तक म्हणून सक्षम बनवणे. इंग्लिशमध्ये एम्पॉवरिंग स्टुडंट्स ॲज एजंट्स ऑफ इनोव्हेशन अँड चेंज. पुढचा प्रश्न 9वा. 2025 मध्ये टाइम मासिकाच्या टाइम 100 नेक्स्ट यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यशस्वी जयस्वाल. स्पष्टीकरण समजून घेऊ. टाइम मासिकाच्या 2025च्या टाइम 100 नेक्स्ट यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आहे. त्याने या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू म्हणून इतिहास रचला आहे. या यादीत जगभरातील विविध क्षेत्रांतील 100 उदयोन्मुख व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे, ज्यात क्रीडा, व्यवसाय, कला, विज्ञान आणि राजकारण यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. नंतरचा प्रश्न 10वा. राईट टू डिस्कनेक्ट विधेयक आणणारे भारताचे पहिले राज्य कोणते बनले आहे? योग्य उत्तर आहे केरळ. डिटेलमध्ये समजून घेऊ. 2025 मध्ये केरळ हे भारतातील पहिले राज्य बनले ज्याने राईट टू डिस्कनेक्ट विधेयक मांडले. या विधेयकांतर्गत कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेनंतर ईमेल, कॉल किंवा मेसेजला उत्तर देण्यास नकार देण्याचा अधिकार दिला जातो. याचा उद्देश कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण कमी करणे आणि वर्क लाईफ बॅलन्स सुधारणे आहे. ही संकल्पना सर्वप्रथम फ्रान्समध्ये अंमलात आली होती आणि केरळ हे भारताचे पहिले राज्य बनले आहे. लास्ट क्वेश्चन. प्रश्न 11वा. 107 डेज या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? योग्य उत्तर आहे कमला हॅरिस. 107 डेज हे कमला हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेवर आधारित आत्मचरित्र आहे. या पुस्तकात त्यांनी 2024च्या अध्यक्षीय प्रचार मोहिमेतील अनुभव सांगितले आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.